राधिकाच्या नावाबद्दल माझा अजिबात आग्रह नाही आणि हट्ट आहे, पण जानकी आणि अहिल्याच्या नावाला मात्र माझा विरोध आहे. आता ह्याच विषयावर आमची एक स्पेशल मीटिंग आहे, त्यात तुमचं भविष्य ठरणार आहे. मी सांगते ते राजकारण उद्याच्या उद्या करा. राधिका मला या घरात दिसता कामा नये. जो माणूस आपल्या घरातल्या बायकांकडे बघतो संपवून टाक त्याला कायमचा. आपल्याला बाहेर जायचंय. कुठं? आर्यनला भेटायला. राधिका तू जर अशीच माझ्या बरोबर राहिलीस ना तर तो दिवसही नक्कीच दिसेल मला. चल जानकी, मी निघतो. फक्त मला एकच सांग, काल रात्री तू कुठे गेली होतीस? म्हणजे? मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे जानकी. काल रात्री तू कुठे गेली होतीस? असं का विचारताय? मी इकडेच होते आपल्या घरामध्ये. काय झालं? काय नाही ग, सेलमध्ये आपले आवाज रेकॉर्ड करून बघत होतो. तिथे जाऊन काही घोळ नको व्हायला ना, म्हणून म्हटलं चेक करावं. चल जानकी, मी निघतो. तुम्हाला एकच सांग, काल रात्री तू कुठे गेली होतीस? म्हणजे? मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे जानकी. काल रात्री तू कुठे गेली होतीस? असं का विचारताय? चला आता पुढचं काम उरकून टाकू. मी आणि आत्याबाई सुद्धा तिकडे येतोय. या मी पुढे जातो आणि आत्या तिथे आल्यानंतर तिच्या हातात सरळ पुरावाच ठेवतो. फक्त वामन दादा जरा जपून. सध्या ग्रह फिरलेत आपले. चांगलं करायला गेलं की काहीतरी वाईटच घडतं आपल्या बाबतीत. जानकी, आपल्या हातून जे काही वाईट घडायचं होतं ना, सगळं घडून गेलंय. आता ह्यापुढे एकही चूक होणार नाही. एकही नाही. डोंट वरी. मी जातो. मला आर्यनचा नाही तुझा राग आलायचा ना. अरे तो लहान आहे पण तुला अक्कल आहे ना. तुला माहिती आहे आजपर्यंत माझ्या आणि नरसिंहाच्या वादापासून मी त्याला दूर ठेवत आले, पण तू त्याला साथ दिलीस आणि म्हणून त्याचं फावलं. यात आर्यन बाबाची काय चूक आहे? सांग ना, त्याची काय चूक आहे ती? अरे तुम्ही दोघांनी मिळून त्या निष्पाप मुलीच्या आयुष्याची माती केली. काय माती केली? तिला ज्या पोराशी लग्न करायचं होतं त्याच्याशीच लग्न झालं ना तिचं. पण आर्यनला तिच्याशी लग्न करायचं होतं. हा, अमृता आपल्या घरात सुखी आहे बस. त्यांच्या संसारात जे काय चाललंय ते कुठल्या सुखी संसारात असतं जना? हे बाई युगंधरे, मी तुला स्पष्ट सांगतो, अमृताच्या बापान नरशिवानं माझ्या अत्यंत जवळच्या मित्राचा आर्यनच्या बापाचा खून केलाय. तू विसरतोय जना. तू ज्याच्याबद्दल बोलतोस तो माझा नवरा होता. नाही, आमच्या चांगलं लक्षात आहे ते. फक्त तूच विसरलीस म्हणून आम्हाला परस्पर डाव रचावा लागला. अरे डाव रचताना कमीत कमी त्या मुलीचा तर विचार करायचा होता. विनाकारण त्या मुलीला वेठीस धरलं तुम्ही. या सगळ्यामध्ये तिचा काय दोष होता? ती नरसिंहाची पोरगी आहे, हाच तिचा दोष आहे. तू योग्य वेळी काहीतरी केलं असतंस तर मला आर्यन बरोबर जायची वेळ आली नसती. बस ना, स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी माझ्यावर आरोप करू नकोस. ए युगंधरे, उगा चिडू नकोस. तू सुद्धा नरशिवाला धडा शिकवण्यासाठी बऱ्याच वेळेला खालच्या पातळीवर गेली. माहितीये मला, माहितीये. पण त्यावेळी आर्यन माझ्या बरोबर नव्हता. त्यावेळी त्याचं लग्न झालं नव्हतं. गाज इमोशनल होऊ नकोस. तू आता या सगळ्यातून संन्यास घे. घेणार, मी संन्यास घेणार, पण मला जे हवंय ते करून झाल्यानंतर. काय करणार आहेस तू?
आपल्या फायद्याचं आहे काय ते? आपल्या फायद्याचं आहे की नाही ते नाही माहिती मला, पण आर्यनच्या फायद्याचं नक्कीच आहे. म्हणजे आर्यन बराहून घरी आला की त्याला आणि अमृताला परदेशात पाठवणार. आपला तिथला व्यवसाय ते दोघं व्यवस्थित सांभाळतील. तुझी खात्री आहे या गोष्टीला आर्यन बाबा तयार होईल? मी आर्यन समोर दुसरा कुठलाही पर्याय ठेवणार नाही आणि तुझ्या समोरही नाही. तुम्ही मला बोलावलं तात्याबाई? ठीक आहे, मी नंतर येते. पुन्हा तू इथे येऊ नयेस अशी माझी इच्छा आहे. म्हणजे लवकरात लवकर तू या घरातून बाहेर निघून जा. पुन्हा तू मला इथे दिसता कामा नये. मला त्याचं कारण कळेल का? तुला घरात घेताना विशिष्ट असं काही कारण नव्हतं, त्याच्यामुळे हाकलून देतानाही ते असावं याची मला गरज वाटत नाही. तुम्हाला नसेल आत्याबाई, पण मला त्याची गरज वाटते. कारण माझ्या हातून काय चूक झाली आहे ज्यामुळे आज संध्याकाळच्या आत तू या घराच्या बाहेर असली पाहिजेस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी फोनवरून देईन. ठीक आहे, पण जाण्याआधी मला नरसिंहरावांशी बोललं पाहिजे. या घरात एखादा निर्णय मी घेतला ना की तो अंतिम असतो. दुसऱ्या कुणाचंही मत विचारायची काही गरज नाही. आत्याबाई, मी हे घर सोडून चालले होते. नरसिंहरावांनी मला थांबवलं त्यांच्या कामासाठी. मी त्यांच्याकडे कामाला आहे. कमीत कमी 300 ते 400 लोकांना महिन्याला पगार देतो आम्ही, पण त्यातलं कुणी इथे राहत नाही. अगदी वाकणीसांसारखा निष्ठावंत सुद्धा. आणि असं समज ना की आजपासून तुला नोकरीवरून काढून टाकलंय. मला माफ करा, पण मला नोकरीवर आणि या घरात ठेवण्यात नरसिंहरावांची भूमिका महत्वाची. माझ्यासाठी त्यांचा निर्णय बंधनकारक आहे, दुसरा कुणाचाही नाही. फार बोललीस. आज संध्याकाळच्या आत तू या घराच्या बाहेर असली पाहिजेस, नाहीतर जबरदस्तीने तुझं सामान रस्त्यावर टाकून देण्यात येईल. आत्याबाई, खरं तर मी तुम्हाला विरोध करू शकते, पण माझी ती इच्छा नाही. ठीक आहे, मी जाते इथून, पण मी नरसिंहरावांकडे काम करायचं की नाही हे मला तुम्ही नाही सांगू शकत. आर्यन, जे झालंय ते सगळं विसरून आपण नव्याने सगळ्याला सुरुवात करूया. सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया म्हणजे नक्की काय करायचं? नाही हे बघ, म्हणजे मला नीट सांग, नाहीतर परत तू चिडशील. आणि नाही, देवा शपथ, मी इथून पुढे तुझ्यावर कधीच नाही चिडणार. तसंही जे काही झालंय त्या सगळ्यात फक्त आणि फक्त माझाच दोष आहे. नाही अमृता, हे बघ, आता मला काही नकोय. मला फक्त तुझा विश्वास हवा होता आणि तो मला मिळाला. आता तू जे म्हणशील तेच मी करेन. मला काही म्हणायची गरजच नाहीये. मम्मा जे म्हणतील तेच करूया आपण. म्हणजे तू बरा झाल्यावर आपण इथून शिफ्ट व्हायचंय. लंडनमध्ये मम्माचा एक बिझनेस पार्टनर आहेत. मी त्यांच्याकडेच काहीतरी काम बघेन तिकडे. मी असेल ना,
तुला बिझनेसमध्ये मदत करायला. अमृता, रमावतीची शुगर फॅक्टरी आणि एक मल्टीनॅशनल कंपनी यामध्ये खूप फरक आहे. रमावती असू दे किंवा लंडन, प्रॉफिट लॉसची गणितं सांभाळली ना की कुठलाही बिझनेस सारखाच असतो. अच्छा, यु नो व्हॉट अमृता, आज तू खूप गोड दिसतेस. सिरियसली, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल टुडे. आज तुझं बोलणं वागणं सगळंच खूप आवडत आहे मला. मी काय म्हणतो अमृता, आता इकडे कोणी नाहीये तर पटकन. वेडायस का तू? कोणी ऐकलं तर? अगं डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बोलवले. आले. जा, पटकन जाऊन पटकन ये, म्हणजे मग आत्ता अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करता येईल. मी वाट पाहतोय तुझी. आर्यन आले. हॅलो, कोण बोलतंय? मी अमृता बोलतेय. बाबा आहेत का? हो, सरतापे मॅडम बोलतायत. काकू, टोमणे मारायची काही गरज नाहीये. बाबांशी बोलायचं होतं म्हणून फोन केलाय. अगं, यात टोमणा कसला? सरतापे मॅडम म्हंटल मी. तुझं आडनाव आहे ना सरतापे? हे बघ, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. मला बाबांशी बोलायचंय. मगापासून त्यांचा फोन लागत नाहीये. आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय. येणारच. ते आता विमानात असतील, दिल्लीला गेले. मंत्रीपदाची माळ आज त्यांच्या गळ्यात पडणार आहे. सगळी वरात घेऊन गेलेत. आणि आपल्या घरातला परशू नावाचा नासका कांदा सुद्धा सोबत घेऊन गेले. ठीक आहे, मी नंतर फोन करते. तुझा काही मेसेज असेल तर सांग, मी सांगते. नाही, त्याची काहीच गरज नाही. कोणाला भेटायचं आहे? तुलाच. ओळखलं नाही मी तुम्हाला. मी यमदूत.
हॅलो सर. नाही सर, मी सांगितलं होतं आज मी येणार नाही म्हणून. इनफॅक्ट उशिरा येणार आहे म्हणजे. नाही ना, मी सर आत्ता एका वेगळ्या कामात आहे. हो नाही नाही तसं नाही, मी आल्यानंतर बघतो ना. हां मी आय एम सॉरी. हो हो सर, डेफिनेटली मी बघतो आल्यावर. ओके थँक्यू सर, बाय. आर्यन, आर्यन, मला माहितीये मी तुला झोपेतनं उठवतोय, पण तरीही बोल. आर्यन, हे आर्यन.